लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेसाठी म्हणून सुनील तटकरे उपस्थित झालेले होते आणि त्यावेळेला पत्रकार परिषद संपल्यानंतर बरेचसे कार्यकर्ते आणि नेते मंडळी जे आहे ते त्यांना निवेदन देण्यासाठी आलेली होती। हेच ते रेस्ट हाऊस आहे, आपण पाहू शकतो आणि या रेस्ट हाऊसमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आले, त्यांनी निवेदन दिलं आणि कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते खेळायला घरी बसवा अशी मागणी करत त्यांनी पत्त्याचा जो कॅरेट आहे तो त्यांना भेट दिला, त्यांच्या टेबलवर पत्ते टाकले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये संतप्त वातावरण जे आहे ते तयार झालं आणि त्यानंतर आपण पाहू शकतो छावा संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते ह्या नवीन रेस्ट हाऊसमधून माझ्या उजव्या हाताला जे जुनं रेस्ट हाऊस आहे त्या रेस्ट हाऊसमध्ये ते आले आणि या ठिकाणी छावा संघटनेचे कार्यकर्ते बसलेले होते आणि त्याच वेळेला जेव्हा सुनील तटकरे रेस्ट हाऊसमधून बाहेर पडत होते त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत सूरज चव्हाण हे कार्यकर्त्यासह या जुन्या रेस्ट हाऊसमध्ये पोहोचले आणि जुन्या रेस्ट हाऊसमध्ये जे छावा संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी बसलेले होते, विजयकुमार घाडगे पाटील असतील किंवा इतर कार्यकर्ते जे बसलेले होते त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने हे जुनं रेस्ट हाऊस आहे आणि या जुन्या रेस्ट हाऊसमधला हा कक्ष आहे ज्या कक्षामध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते बसलेले होते आणि याच ठिकाणी ती हाणामारी झालेली आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं ही जी खुर्ची आहे ती खुर्ची छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्या कार्यकर्त्यावर फेकण्यात आलेली, या ठिकाणी चहा घेत होते, आपण पाहू शकतो अशा पद्धतीने भिंतीवर चहा घेतला आहे। विजयकुमार घाडगे पाटील जे आहेत ते या मारहाणीमध्ये जखमी झालेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलीस आल्यानंतर इथून निघून गेलेले आहेत। छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या रेस्ट हाऊसमध्ये एकमेकांना भिडलेलं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं। महेंद्र जोंधळे, TUNIN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।